नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला चिकन खायला आवडतं का? मला माहिती आहे बहुतेक सगळ्यांनाच आवडतं आणि जर ते असेल कुरकुरीत चिकन 65 तर विचारायलाच नको। पण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा आज आपण घरच्या घरीच बनवणार आहे अगदी हॉटेल स्टाईल सुपर क्रिस्पी तिखट मसालेदार चिकन 65। ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही विचार कराल की एवढे दिवस मी हे घरी का नाही बनवलं। चला तर मग सुरू करूया। इथे मी 500 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे। त्याला आता आपण छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे। हे बघा, असे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे जेणेकरून चिकन छान मॅरिनेट होतं आणि फ्राय करताना सुद्धा पटकन शिजतं। आता हे चिकन स्वच्छ धुवून मी एका बाउलमध्ये घेतलंय। यामध्ये मी घालते आहे बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, पाव चमचा हळद, 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा सफेद मिरी पावडर आणि हा चिकन 65 कबाब मसाला, हे जवळपास 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळे मसाले आपण नीट एकजीव करून घेऊया आणि चिकन सोबत मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे दही घालून आपण मिक्स करून घेऊया। दही घातल्याने चिकन अजून सॉफ्ट होतो आणि मॅरिनेशन आतपर्यंत मुरतं। बघा आता चिकन कसं मस्त मॅरिनेट झालंय। ह्याला आता 15 ते 20 मिनिटं आपण असंच बाजूला ठेवून देऊ। आता कोटिंगसाठी आपण घालतो आहोत 2 मोठे चमचे मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। यासोबत अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला चिकनला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे। मैदा आणि कॉर्नफ्लॉर घातल्यामुळे चिकनचं कोटिंग फ्राय करताना सुटत नाही आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे चिकन क्रिस्पी होता। हे बघा, चिकन व्यवस्थित सगळीकडनं एकसारखं कोट झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल तापवून ह्याला फ्राय करून घेऊया। आता कढईमधलं तेल व्यवस्थित तापलं आहे। आता यामध्ये आपण एक एक चिकनचे पीस टाकू आणि मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेऊ। लक्षात घ्या, चिकन फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। जर मोठ्या गॅसवर चिकन फ्राय केलं तर बाहेरची कोटिंग क्रिस्पी होते पण आतून चिकन कच्चंच राहतं। हे बघा, मस्त असं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे चिकनचे पीस फ्राय करून घ्यायचे आहेत। आता चिकन व्यवस्थित फ्राय झालं आहे, कोटिंग सुद्धा मस्त क्रिस्पी झाली आहे। आपण ह्याला काढून घेऊ आणि सर्व करून घेऊया। इथे मी याला शेजवान चटणी सोबत सर्व केलं आहे आणि मस्त चटपटीत चव येण्यासाठी त्यावरून थोडी आमचूर पावडर टाकून घेतली आहे। तुम्ही याला चिकन स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व करू शकतात। ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।